नमस्कार मित्रांनो, वेलकम टू साऊंड ब्लॉग 1394। तर हे बघा, सकाळचं असा मस्तपैकी कोवळं असं ऊन पडलेलं आहे छान। आणि आज आम्ही तुम्हाला रेसिपी वगैरे काही दाखवत नाही, तर आज आम्ही तुम्हाला हे नारळ आहेत, म्हणजे हे सुकलेले नारळ आहेत, ते फोडून त्यांना आम्ही इथे आमच्या कोकणात गुडगुडी म्हणतो। तर याच्यापासून आपण तेल कसं बनवणार, तर संपूर्ण असा प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहोत। कसे ते फोडणार आणि त्यांचा मग तो आतला जो सुकलेला नारळ असतो तो बाहेर काढून त्याचं तेल वगैरे कसं बनवतात ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। नक्की बघा आमची व्हिडिओ शेवटपर्यंत। चला, हे बघा, अशा रीतीने आपण एक पाळ असतो तो घेतलेला आहे आणि असे मधोमध फोडायचा बघा। आणि आतमध्ये हा असा सुकलेला नारळ असतो। ह्या खोबऱ्याच्या वाट्या असतात हे बघा, आणि ह्या खोबऱ्याच्या वाट्या असताना त्या अजून 4 दिवस, 4 उन्ह म्हणजे 4 दिवस अशी सुकवायच्या असतात आणि नंतर त्याचं शुद्ध असं खोबरेल तेल बनवायचं असतं। हे बघा, अशा प्रकारे ह्यांना गुडगुडे म्हणतात, म्हणजे पाणी नसलेले नारळ त्यांना गुडगुडे म्हणतात। आणि ते असे आम्ही काढून आता हे बघा अशी एका बकेटमध्ये ठेवूया। ही बघा, सगळी आमची आता ही सुकी खोबरी फोडून झालेली आहेत। बघा, ही सगळी आम्ही सुकी खोबरी फोडून घेतलेली आहेत, वाळलेले नारळ। आणि त्याच्यात हे आम्हाला जरा पाणी होते ते असे नारळ भेटलेले आहेत। हे जरा जास्त सुकवायला पाहिजेत, हे 6 उन्ह द्यायला पाहिजेत, 6 दिवसाची 6 उन्ह। आणि ही फक्त 4 उन्ह द्यायला पाहिजेत। ही एकदम कडक झालेली आहेत, त्यामुळे ही 4 वेळा आम्ही सुकवणार। ही दोन्ही टबमध्ये आहेत ती, आणि ही आम्ही 6 उन्ह सुकवणार। ही आता सर्व खोबरी आहेत ना, ती आम्ही वर नेऊन आता टेरेसवर वाळत घालणार। बघा, अशी वाळत घालायची बघा, गुडगुडी। एकदमच कडक असं ऊन पडलेलं आहे, आणि वर टेरेसवर राहत नाही एवढं ऊन पडलेलं आहे बघा। ही जरा ओली होती खोबऱ्याची वाटी आहे ना, म्हणजे गुडगुडी, ती जरा साईडला घातलेली आहे ती बघा। आणि ती 6 उन्ह म्हणजे 6 दिवस 6 उन्ह आम्ही सुकवणार, आणि ही 4 उन्ह फक्त सुकवणार। आता नंतर सगळी सुकल्यावर नंतर दाखवणार। हे बघा, आमचं सुकं खोबरं म्हणजे गुडगुड आहे बघा, 4 उन्ह असं सुकलेलं आहे। आणि आम्ही आता त्याचे लहान लहान तुकडे पण असे केलेले आहेत हे बघा। आणि आता ते आम्ही एका पिशवीत भरून घेऊया। सगळं पिशवीत भरून झालेलं आहे बघा खोबरं। हे आता सुकलेलं खोबरं आहे ना, ते तेल काढायच्या घाण्यावर घेऊन जाऊया, आणि तिथे तेल कसं काढतात तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे। तुम्ही आता पाहिलं असेल काय, तर आम्ही आता घड्यावरून कसं तेल काढून आणलेलं आहे। आणि हे बघा, ते तेल आहे, हे बघा, हे तेल आहे, हे तेल आहे, आणि हे तेल आहे। 20 लिटर तेल आलेलं आहे। आणि ही त्याची वेस्ट प्रोडक्ट म्हणजे आम्ही त्याला पेंड म्हणतो। ही पेंड गुरांना घालतात, नाहीतर फुलझाडांना खत म्हणून त्याचा वापर करतात। आणि आता हे तेल आहे ना, ते आम्ही आता उन्हात असं 4 तास निथळत ठेवूया। हे आता तेल आहे ना, ते असे
ओतून ठेवायचं असं उन्हात 4 तास. मग मळ वगैरे असते ती खाली बसणार तळाला आणि नंतर कॅनमध्ये भरायचं ते. मग त्याला काहीच होणार नाही. अशा रीतीने आम्ही सगळे कॅन असे टपात असे ओतून घेऊया. 4 तास उन्हात निथळायला ठेवलेलं आहे बघा तेल. त्यात आम्ही एका कॅनमध्ये भरूया. हे बघा आता व्यवस्थित निथळलेलं आहे. कलर पण बघा आता आलेला आहे. बघा क्लीन झालेला आहे. अशा रीतीने आम्ही सगळे कॅन असे भरून घेऊया. हे बघा असं बॉटलमध्ये आम्ही भरलेलं आहे तेल. हे बघा आणि हे तेल केसांना लावतात, केसांच्या वाढीसाठी खाद्यतेल म्हणून वापरतात. आणि हे खोबरेल तेल आहे ना, गावठी खोबरेल तेल, हे नवजात शिशूला आणि त्याच्या आईला म्हणजे तान्या बाळाला आणि त्याच्या आईला, बाळबाळंतिणीला एकदम असं नवसंजीवनी असते. लहान मूल जन्माला आलं की त्याला पहिल्यांदा हे तेल लावतात आणि मग त्याला अर्ध्या तासाने 1 तासाने अशी आंघोळ घालतात. तशीच त्याच्या आईला पण आंघोळीच्या पहिल्यांदा असं मालिश करतात. बाळबाळंतिणीची म्हणजे नवजात शिशूची आणि त्याच्या आईची दोघांचीही प्रकृती एकदम एका महिन्यातच सुधारते आणि बाळ पण असं सुदृढ होतं. त्याच्या हाडांना मजबूती मिळते आणि आई पण त्याची अशी तंदुरुस्त होते. आणि हे तेल असं नवसंजीवनीचंच काम करते. आपण सुद्धा कामधंदा केला अख्खा दिवसभर आणि संध्याकाळी हातापायांना जर गुडघ्यांना लावलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला थकवा जाणवत नाही. असं हे गावठी खोबरेल तेल आहे. बाजारात खूप प्रकारची तेलं भेटतात, पण हे तेल आहे ना ते एकदमच असं बहुगुणी आहे. म्हणून तुम्ही हे तेल तुमच्याकडे नारळ नसतील, सुकं खोबरं नसेल तर बाजारात सुद्धा गावठी खोबरेल तेल भेटतं. ते तुम्ही आणा आणि मुद्दाम लहान मुलांना लावा, तुमच्या डोक्यावर घाला, खाद्यतेल म्हणून वापरा. आजची माझी ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही मुद्दाम कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मुद्दाम ही व्हिडिओ तुम्ही बघा. आणि अशीच आम्ही एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.